महाराष्ट्रात सर्वदूर तुफान पाऊस। बीड जालन्यात ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। सोलापूर अहिल्यानगरमध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। मुसळधार पावसाचा धाराशिव जिल्ह्याला फटका। भूम परांडा तालुक्यात पुराच्या पाण्यात 48 जण अडकले तर लाख गावात 12 नागरिक अडकल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका। जालन्यातील विरेगाव इथल्या कल्याणी नदीला पूर। 14 लोक अडकले। सुटकेसाठी प्रयत्न सुरू। जालना जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस। रामनगर मोतीगव्हाण गावांना पावसाचा फटका। संततधार पावसामुळे सोयाबीनचं नुकसान। बीडमधील शिरूर कासार भागात ढगफुटी सदृश पाऊस। सिंदफना नदीला पूर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नागरिकांवर स्थलांतराची वेळ। झी 24 तासशी बोलताना महिलेला अश्रू अनावर। जळगावच्या भडगाव शहरात तुफान पाऊस। कोल्हे नाल्याला पूर तर अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याआधी दसरा गोड करा। खासदार सुप्रिया सुळेंची सरकारला मागणी। ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करावी, सुळेंची मागणी। छगन भुजबळांच्या डोक्यावर जनतेचा नाही तर पापाचा हात। भुजबळांच्या आरोपांना मनोज जरांगेंचं उत्तर। धनंजय मुंडेंच्या विनंतीचा मान ठेवू। मुंडेंच्या मागणीवर अजित पवारांचं सूचक विधान तर मुंडेंना जनतेची जबाबदारी देऊ नका। अंजली दमानी यांचा इशारा। मनोज जरांगेंनीही ठणकावलं। मुंबई मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती। मुंबईत 50-50 फॉर्म्युला तर इतर ठिकाणी 60-40 फॉर्म्युला ठरल्याची माहिती। दिवाळीच्या आसपास युतीची घोषणा होणार असल्याची चर्चा। शिवसेनेच्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज। सूत्रांची माहिती। अकार्यक्षम मंत्र्यांना खडे बोल सुनावल्याची चर्चा। कामाची पद्धत पक्ष संघटनेतील दुर्लक्षावर बोल।